विचारू का? अगं विचार ना. तुमच्यात कधी भांडणं कशी नाही होत? याची हिंमत आहे का माझ्याशी भांडायची? ए हॅलो. ए हे बघ, लग्नाआधी ना मी भांडायचो आणि ही बसायची मुळू मुळू रडत, माहितीये? हॅलो, मुळू मुळू रडत नाही बसायचंय, रुसून बसायचंय. रडणं आणि रुसणं यात फरक असतो. एक मिनिट, आता सुद्धा मी रुसतेच ना, म्हणून तुला चान्स मिळतो माझा रुसवा काढायचा. पण मग तुम्ही कधीच भांडत नाही. होतात ना, पण काय असतं माहितीये का, एकाला भांडणाचं कारण मिळालं ना की दुसरा ते भांडण सुरू होण्याआधीच त्याचं कारणच गुल करून टाकतो. तुम्ही ही ट्रिक आई बाबांना का नाही शिकवत? त्यांच्यात अजिबातच प्रेम नाहीये. आई सतत चिडते बाबावर. असं काही नाहीये, आणि आई काही खरं नाही चिडत बाबांवर. ते तेवढ्या क्षणापुरतं असतं. पण मग असे क्षण जरा जास्तच येतात त्यांच्या नशिबात. अगं ते त्यांचा टायमिंगचा प्रॉब्लेम आहे रे हा बाळा. हा म्हणजे कसं आहे, ते दोघं खरं तर एकदम मेड फॉर इच अदर आहेत. हा फक्त दोघांच्या ना टायमिंगचा थोडासा घोळ आहे. म्हणजे वहिनीचा दिवस संपतो तिथे दादाचा सुरू होतो, किंवा कधी कधी कसं होतं की दादा एकदम चिल असतो तर वहिनी एकदम पॅनिक होते. किंवा उलट होतं, कधी कधी वहिनी एकदम चिल असते तर दादा एकदम पॅनिक होतो. हा म्हणून काय करायचं, भांडण सुरू झालं की जो चिल असेल ना त्यांनी समोरच्याला गुड फील करून द्यायचं. हा, पण मग नक्की काय करायचं? अगं म्हटलं ना, भांडण सुरू होतंय असं वाटलं की भांडणाचं कारणच गुल करून टाकायचं. हा, मी परत एकदा ट्राय करू? अतिशहाणा आहेस का? आहे ना मी, गपचूप खेचत नाही. चल चोर लगा के. भांडण सुरू होतंय असं वाटलं की भांडणाचं कारणच गुल करून टाकायचं. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.